अर्थसंकल्पावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे। कुसुमाग्रज यांची कविता सादर करत अर्थसंकल्पावर त्यांनी हल्लाबोल केला आहे। वडेट्टीवार यांनी कवितेतून अजित पवार यांना टोला लगावलेला आहे, तर महाराष्ट्राला खड्ड्यात घालणारं बजेट असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली आहे। 2 दिवसांपूर्वी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता आणि त्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधलेला आहे। कवी कुसुमाग्रज यांची कवितेतून त्यांनी टोला लगावल्याचं पाहायला मिळते। जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूची नसे गुवा सोडून दिले। जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूची नसे गुवा, मेजा खालून मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका। हे का नाही सांगितलं? हे सांगायला पाहिजे होतं ना। आईस त्यातली आहे कविता, त्याच्याही पुढं बोतड पुतळे पथापथावर ही थोरांची विडंबना, कणभर त्यांचा मार्ग अनुसरा वांज गोडवे गाऊ नका, हेही सोडून दिलं। आणि त्याच्या पुढे मी आता सांगायचं की नाही विचार करत होतो, पण सांगून टाकतो, हेही सोडलं। सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने। सत्ताधारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने, करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका। हेही वाचलं असतं तर कदाचित दादा तुम्हाला पुन्हा अजून एक आठवण करूनच देतो। त्यातली शेवटची ओळ तुम्ही वाचली नाही। पाप कृपणता पुण्य सदैवता संत वाक्य हे सदा स्मरा, हे शेवटचं वाक्य होतं। हेही वाक्य त्यांनी वाचली नाही। मला वाटतं की हे वाक्य जर तुम्ही मुद्दाम गाळलं असावं, कारण यातून तुम्हाला से पचनी पडणार नाही असं मला वाटतं। हे अध्यक्ष महोदय, हे बजेट लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।